हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या 6व्या दिवशी सुद्धा अनेक मोर्चे विधान भवनावर धडकले। कायदा भीमाचा अन फायदा कुणाचा, अरे कायदा भीमाचा फायदा कुणाचा, कायदा भीमाचा न फायदा कुणाचा। पाहिले असते जर नजरे भर, पाहिले असते जर नजरे भर, किती चिडला असता भीम मोदीवर, ओ माया भीम मोदीवर, गोदी मीडियावर, किती चिडला असता भीम मोदीवर, गोदी मीडियावर, किती चिडला असता भीम मोदीवर, गोदी मीडियावर, किती चिडला असता भीम मोदीवर, गोदी मीडियावर। कायदा भीमाचा न फायदा कुणाचा, कायदा भीमाचा न फायदा कुणाचा। पाहिले असते जर नजरे भर, पाहिले असते जर नजरे भर, किती चिडला जय 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 भीम, जय भीम जय भीम, अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम। चिडला असता भीम मोदीवर, गोदी मीडियावर, किती चिडला असता भीम मोदीवर, गोदी मीडियावर। स्वामीनाथन आयोग की अंतर्गत हमने सभी समस्याओं को लिया था। हमने ये कहा सरकार से कि देश के 72% से अधिक किसान छोटे मझोले सीमांत गरीब किसान हैं, जिनके पास 2 सेंट से लेकर 4 सेंट से लेकर 2 एकड़ तक की ज़मीन है और उनकी उत्पादकता और उत्पादन दोनों बहुत अधिक है। वही देश के सबसे बड़े अन्नदाता हैं। इसलिए सरकार को उनकी तमाम समस्याओं के निराकरण के लिए विशेष ध्यान देना चाहिए। सस्ते दर पर खाद, कीटनाशक, उनको सरकारी सहकारी लोन दिलाने की व्यवस्था करनी चाहिए। उनके उत्पाद का माल जो है उसे न्यूनतम समर्थन मूल्य पर खरीदे जाने की व्यवस्था की जानी चाहिए और साथ ही साथ जो इनपुट कॉस्ट है, लागत, कृषि लागत दर है, उसे सब कम करना चाहिए। इसके अतिरिक्त हमने ये बात भी उनसे कही थी, इस कमीशन में कही थी कि भाई जितनी लागत दर है उसके साथ मजदूरी को जोड़ करके उसके अलावा 50% अगर आप सरकार देगी और वह न्यूनतम समर्थन मूल्य का निर्धारण करेगी तो किसानों को थोड़ा फ़ायदा हो सकता है, गांव से पलायन रुक सकता है। इससे गांव के अंदर अतिरिक्त आय के साधन बन सकते हैं, गौपालन का काम हो सकता है, लाइव स्टॉक का काम हो सकता है। और गांव के अंदर अगर आपको पलायन रोकना है और शहरों के अंदर आप जो सुंदरीकरण के ऊपर हजारों हजार करोड़ लाखों करोड़ खर्च कर रहे हैं, इसे रोकना है तो गांव को बेहतर बनाने की कोशिश करनी चाहिए और उसके लिए स्कूल, अस्पताल, लैट्रीन, बाथरूम, इसके अलावा सड़कों का जाल बिछाना पड़ेगा, शुद्ध पेयजल की व्यवस्था करनी पड़ेगी। इसके अलावा नौजवानों को आप काम दे नहीं पा रहे हैं, इसलिए कृषि को आकर्षक बनाइए और कृषि को आकर्षक बनाने के लिए नौजवानों को उसके अंदर शामिल कराइए। जब गांव बेहतर होगी तब होगा। और इसलिए हमने अखिल भारतीय किसान सभा की तरफ से ये कहा था कि आज देश के अंदर खेती बचाने की ज़रूरत है। खेती बचेगा तो गाँव बचेगा, गाँव बचने का मतलब गाँव की संस्कृति बचेगी, गांव के वो तमाम आदर्श बचेंगे। खेती बचाओ, गांव बचाओ, खेती बचेगी तो गांव बचेगा, गांव बचेगा तो खेती बचेगी, खेती और गांव बचेगा तो किसान बचेगा, और किसान, खेती और गांव बचेगा तो देश बचेगा। इससे बड़ी कोई तीसरी लड़ाई हो नहीं सकती। इसीलिए आज देश के अंदर कोने कोने ये लड़ाई हो रही है। पिछले दिनों देश के अंदर लाखों लाख करोड़ों किसानों ने आंदोलन किया। दिल्ली में पार्लियामेंट के दरवाजे पर हम अपनी मांग रखना चाहते थे, उसको भी नहीं स्वीकार किया। एक एग्रीमेंट किया, 3 काले कानून वो ले आए थे, मजबूर होकर किसानों को वो वापस लेना पड़ा। लेकिन अभी
अभी और जो हमारे साथ उन्होंने 1 साल पहले करीब करीब जो समझौता किया था केंद्र सरकार ने, उसे कोई नहीं माना। हम फिर से नए आंदोलन की तैयारी कर रहे हैं, फिर से दिल्ली घेरेंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा समता संघटनेचा समता संघटनेचा जो जमीन सरकारी है जो जमीन सरकारी है असा कसा देत नाही असा कसा देत नाही भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा मी समता संघटना संस्थापक अध्यक्ष नितीन गवई आज आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनावर गायरान जमिनीवर भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमातीचे भटके विमुक्त किंवा अन्य मागास प्रवर्गातील जे लोक आहेत ज्यांच्याकडे जमीन विकत घेण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा लोकांनी बऱ्याच वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहेत। अशा लोकांतील ताब्यातील ज्या जमिनी आहेत त्या काढण्याचं सरकारचं धोरण आता या महिनाभरापूर्वी ठरवलं होतं, त्याला आता स्थगिती आलेली आहे। परंतु या गायरान जमीनधारकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे तात्काळ वाटप झाले पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आज नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढत आहोत। आपल्या पत्रकात आपण दिलेल्या 12 तारखेला मुख्यमंत्र्यांशी आपली भेट झाली होती, तुम्ही पत्रव्यवहार केला मुख्यमंत्र्यांना, त्याबद्दल माहिती। मुख्यमंत्र्यांचे आम्ही 12 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना त्या स्वरूपात निवेदन सादर केलं होतं, परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्हाला इथं मोर्चा काढावा लागला। आणि जर का या मोर्चाच्या अनुषंगाने जर त्यांनी तात्काळ जर निर्णय जर घेतला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करणार आहोत। गेल्या 7-8 वर्षापासून आपण या पद्धतीचे मोर्चे काढत होता आणि आपल्या मागण्यांना घेऊन येतात। केवळ 3 मागण्या आहेत आपल्या, बरोबर। 7-8 वर्षापासून आपण साधारणतः 3 सरकार आपण बघितलेत, म्हणजे BJPची सरकार बघितली, आपण काँग्रेसची सरकार बघितली, महाविकास आघाडी देखील बघितली आणि काँग्रेस शिंदेची सरकार देखील आपण बघत आहोत। काय वाटतं काँग्रेस फडणवीस आणि शिंदेची जी सरकार आहे ती सरकार आपल्या पक्षात कुठल्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकेल? सन 2011मध्ये काँग्रेसची सरकार असतानाच गायरान जमिनी विरोधात कोणालाही जमीन वाटप करता येणार नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय जारी झाला होता आणि त्यानंतर सर्वांसाठी घरे योजना राबवण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक धोरणात्मक निर्णय घेऊन जे अतिक्रमण आहे घरासाठीचे ते 2011पर्यंत कायम करण्याचा एक धोरणात्मक निर्णय घेतला। आम्ही याही पुढे अपेक्षा अशी करतोय त्यांच्याकडून की कृषी प्रयोजनार्थ ज्यांचे अतिक्रमण झाले असतील त्यांचेसुद्धा त्यांनी नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि गोरगरिबांच्या त्यांनी अपेक्षेवर खरे उतरावे। 14 ते 19 पर्यंत फडणवीस सरकार होती इथे आणि फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी देखील आपण आपले निवेदन घेऊन त्यांच्याकडे गेले असाल, बरोबर आहे? त्यावेळी त्यांचं मत काय होतं तुमच्या या विषयाला धरून? त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत असतानाच परंतु त्यांनी एकटा फक्त घरांसाठीचा निर्णय घेतला, जे निवासी प्रयोजनासाठीचे अतिक्रमण आहेत तेच अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय घेतला। परंतु आम्ही जे वेळोवेळी मागणी रेटत आहोत आंदोलनाच्या माध्यमातून की कृषी प्रयोजनासाठीचे अतिक्रमणेसुद्धा नियमानुकूल झाले पाहिजेत, तो निर्णय अद्याप त्यांनी घेतला नाही, तो सुद्धा त्यांनी तात्काळ घेतला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। बरं, काय आता अपेक्षा जर समजा आजच्या तुमच्या आंदोलनाचं जर सकारात्मक निर्णय नाही निघाला तर पुढचं पाऊल काय राहील? जर सकारात्मक निर्णय आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने जर तात्काळ अधिवेशनामध्ये जर निर्णय घेण्यात आला नाही की भूमी शेतमजूर अनुसूचित जाती जमातीचे भटके विमुक्त किंवा अन्य मागास प्रवर्गातील लोकांना जर त्यांचे जमिनीचे मालकी पट्टे वाटप करण्याचा जर ठराव अधिवेशनात झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन समता संघटनेच्या वतीने राज्यव्यापी जलभरो करण्यात येईल। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
शासकीय जमिनांच्या हक्काची शासकीय जमिनांच्या हक्काची हा पकड़ ये अपना झिरो कुठल्या मागण्यांना घेऊन आपण हा मोर्चा काढलेला आहे? आम्ही जे भूमिहीन शेतकरी आहेत ज्यांनी ग्रामीण भागामध्ये एकदम पहाडपट्टीमध्ये त्या एकदम खडकाळ जमीनले बंजर जमीनला शेती पिकवण्याचं काम केलेलं आहे आणि अनाज पिकवून आपला उदरनिर्वाह करतात, परपंचाचं कुटुंबाचं पोट भरतात। सरकारने त्या जमिनीहून त्या लोकांना काढून टाकण्याचा एक निर्णय दिलेला आहे, आदेश दिलेला आहे। आमची मागणी आहे की सरकारने त्या लोकांना त्या जमिनीहून न काढता त्यांना नियमिकूल करण्यात यावं व त्यांना मालकी हक्कपट्टा देण्यात यावे, जेणेकरून हा सर्वसामान्य व्यक्ती गरीब आपली उदरनिर्वाह करू शकेल। दुसरं, शहरातील जे 40 ते 50 वर्षापासून झोपडपट्ट्या आहेत तशा झोपडपट्ट्यांना सरकारने मालकी हक्कपट्टे द्यावे, जेणेकरून आम्हाला कुठल्या बँकेला कर्ज मागत असताना कुठल्याही परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही। दुसरं, महात्मा फुले महामंडळ आहे त्याच्यामध्ये सरकारने 1 लाख रुपयाचं लोन कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, परंतु सरकारच्या या दोघली नीतीला बहुजन समाज संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। कारण सरकारला गरिबाला काही द्यायचं नाही आहे, त्याला भिकारी बनवायचं आहे। याच्यामध्ये सरकारने 1 लाख रुपये तो देतो म्हणते आहे, परंतु त्याला 2 सरकारी जमानतदार मागते आहे। आता 1 लाख रुपयाच्यासाठी 2 सरकारी जमानतदार कोण आमची गॅरंटी घेणार आहे? म्हणजे सरकारला त्या लोकांना गरिबाला ते कर्ज द्यायचं नाही आहे, फक्त दाखवायचा आणि देखावा आमिष द्यायचा आहे। म्हणून या सरकारकडून आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे की सरकार आम्हाला आमच्या मागण्या पुरे करेल। अगर या सरकारने आमच्या मागण्या पुऱ्या नाही केल्या तर मागच्या 2019मध्ये सुद्धा आम्ही इथे मोर्चा घेऊन आलो होतो संघटनेच्या वतीने, जेव्हा की हे प्रकरण हे कार्य आमचं नसून राजकीय पक्षाचं आहे, परंतु राजकीय पक्ष जर कधी आमच्या मागण्या पुऱ्या करतील तर मला असं वाटते की त्यांना पुढच्या वेळेला मतदान कोणी देणार नाही, कारण आमच्या समस्या सोडल्या तर आम्ही मतदानच करणार नाही। आणि सरकार काय मागणार आहे आमच्याकडून, जनता काय मागणार आहे, लीडर काय मागणार आहे, म्हणून आमच्या समस्या कोणी सरकार सोडवणार नाही आहे। अगर सरकारने आमच्या समस्या नाही सोडवल्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून तर आम्ही मुंबईपर्यंत आंदोलन करू निश्चित मात्र। काय वाटतं फडणवीस शिंदे सरकारकडनं काय अपेक्षा करता आपण? आता ज्या प्रकारे सरकारने रातोरात जर कधी सरकार बनवते आहे तर आम्हाला असं वाटते की आमच्या मागण्यासुद्धा एका दिवसात सरकार पुरे करेल, आम्हाला अशी आशा आहे। अगर या सरकारने जर कधी आमच्या मागण्या पुऱ्या नाही केला तर हे कोणती सरकार राहिली नाही आहे। ज्यांनी 75 वर्ष राज केलं ती सरकार राहिली नाही, ही सरकारसुद्धा राहणार नाही आहे। जनतेच्या भावना जर कधी सरकारने समजल्या नाही तर जनता त्यांना त्यांच्या अधिकार मताच्या माध्यमातून दाखवू देईल आणि त्या खुर्चीच्या खाली मात्र जरूर उतरवेल। धन्यवाद। मी संजय पवार, इकडे बघा, महाराष्ट्र प्रवक्ता, ग्राम रोजगार सेवक संघटना। आम्ही जे येथे मागण्यासाठी आलेलो आहोत, आम्हाला 2006 पासून शासनाने ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त केलेले आहे। त्यावेळेस आम्ही अपूर्ण वेळ होतो कारण काम कमी होते, पण आता परिस्थिती बदलली। मनरेगा ही योजना सर्व व्यापक स्तरावर आता लागू झालेली आहे। अनेक यंत्रणेचे काम मनरेगातून आता होत आहेत, त्यामुळे ग्राम रोजगार सेवकाचा व्याप वाढलेला आहे। म्हणून ग्राम रोजगार सेवकाच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासनाने त्यांना निश्चित असं मानधन द्यावे व शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि त्यांना इतर नोकरासारखा विमासुद्धा लागू करावा। कारण या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक दगावले, त्यामुळे त्या विमा नसल्यामुळे त्यांचे कुटुंब सर्व रस्त्यावर आले, उन्हावर आले, त्यामुळे त्यांना गैरसोय झाली, त्यांच्या लेकरा बाळाला भिकेला लागले। म्हणून माझी शासनाला विनंती राहील, मागल्या कोणत्याही शासनाने फारसं असं लक्ष म्हणावं तसं दिलेलं नाही। आमची आता शिंदे सरकार किंवा फडणवीस सरकारकडून अपेक्षा आहे की हे सरकार आमच्या ग्राम रोजगार सेवकाच्या गोरगरिबाचे प्रश्न सोडील अशी मला खात्री वाटते। आपण म्हटलं की मानधन नको, वेतन हवे, तर वेतन किती वेतनाची अपेक्षा आपली? आम्हाला 15,000पर्यंत वेतन द्यायला हवं, कारण आम्ही एका महिन्याचं त्याप्रमाणे काम करत आहोत। कमीत कमी वेतन 15,000 पाहिजेच, कारण आज सालगड्याला बी 10,000 साल भेटत आहेत। आम्ही तर शासकीय नोकर म्हणून आहात, म्हणून आम्हाला 15,000ची अपेक्षा आहे सर। आम्ही 256 रुपये हजेरी देतो।
काँग्रेस सरकार BJP सरकारने आपल्या या प्रश्नांवरती काय आश्वासनं दिली होती? सर 5-10 वर्षापासून असं 2012 पर्यंत ऑनलाईन झालं तेव्हापर्यंत तुमचं आम्ही काम करू, तुमचं आम्ही काम करू. अनेक मंत्र्यांना आम्हाला आश्वासन दिले, त्याच्यामध्ये भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, मात्र भूलथापा दिले आणि कुणीही आमचं काम आतापर्यंत केलेलं नाही. फक्त 1.0.5 होतं ते 2.25% केलं, नंतर 4% आणि 6%, 1000 मॅन्डेट कुठल्या सरकारने केलं? देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. फडणवीस सरकारने. बाकी कुणीही लक्ष दिले नाही. म्हणजे फडणवीस सरकारने आपल्या पक्षात निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार आलेली आहे. काय अपेक्षा करता आपण त्यांच्याकडे? आम्हाला त्या दोघांकडून अपेक्षा पूर्ण आहेत, कारण त्यांनी जे आता या 6 महिन्यामध्ये काम करण्याचा धडाका लावलेला आहे आणि प्रत्येक सर्वसामान्याचं काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे त्यांच्याकडून. काल परवा तुम्ही बघितल्या पडळकर साहेबांनी आमचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. जे मध्य प्रदेशचे खासदार साहेब होते त्यांनी सुद्धा ग्रामरोजगार सेवकाचा मुद्दा मांडला. याचा अर्थ सरकार आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि आम्हाला अपेक्षा सुद्धा आहेत. कसं आहे, जेव्हा कधी अधिवेशन होतं, जितके मोर्चे निघतात त्या मोर्चांचे मुद्दे मांडले जातात, परंतु निर्णय घेतला जात नाही. यावर आपलं मत काय? कारण निर्णय जर घेतला गेला असता तर आज आपल्याला मोर्चा काढायची गरज पडली नसती. बरोबर आहे सरजी. यामुळंच सर्वसामान्य माणसावर अन्याय झालेला आहे. जर तुम्ही एखादी मोठा मुद्दा जरी आम्ही मांडला असला तर तुम्ही छोटा जरी मान्य केला तरी आम्हाला आनंद वाटेल. जसं एखादी नारळ फोडल्यानंतर आम्हाला एवढी प्रसाद थोडा जरी दिला तरी आम्ही परमेश्वराचा म्हणून घेऊन घरला जाऊ शकतो, तसं शासनानं आम्हाला थोडं जरी दिलं तर आम्ही ते महाप्रसाद समजून आम्ही आमच्या घरला आनंदाने जाऊ. समजा आजच्या या आंदोलनामध्ये जर आपल्या पक्षात कुठला निर्णय नाही झाला तर पुढचं पाऊल आपलं काय? आम्ही यापेक्षा तीव्र आणि कायद्याच्या अंतर्गत कायद्याच्या याच्यामध्ये राहून आंदोलन पुकारू. कदाचित आम्ही मुंबईला पायी सुद्धा जाऊ शकतो किंवा उपोषणही धरू शकतो. वेतन हवे, वेतन हवे. ज्यांना रोजगार देतो त्यांची हजेरी भरण्यासाठी ग्राम रोजगार सेवकाची आपण नेमणूक केली. दुर्दैव असं की आपण किमान रोजगार कायदा केला आणि आमच्या रोजगार सेवकाला मात्र 2% या पद्धतीने आम्ही त्याला मजुरी देतो आहोत. म्हणजे त्याला किमान रोजगारही मिळत नाही. म्हणजे एका बाजूला किमान जी 314 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक 256 रोजगाराचा आपण दर ठरवला, ज्याच्या माध्यमातून हा रोजगार दिला जातो. जो सर्व कामावर येणाऱ्या रोजगार लाभार्थींची काळजी घेतो त्या रोजगार सेवकाला मात्र उन्हाताणामध्ये आंदोलन करण्याची वेळ येते. ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आणि तुमचा एक मित्र म्हणून तुमच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी, तुमच्या रास्त मागण्या शासनानं सोडवाव्यात याला पाठिंबा देण्यासाठी मुद्दाम मी आणि आमचे ज्येष्ठ सहकारी रावेरचे आमदार आदरणीय श्रीदादा चौधरी आम्ही इथे आलेलो आहोत. मी माझ्या अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला पाठिंबा देतो. अधिवेशन जर या आठवडाभर चाललं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडण्याचं आश्वासन देतो. सर, जेव्हा विरोधी पक्षात काही नेते असतात ते प्रत्येकाने येऊन समर्थन देतात, पण सत्तेत गेल्यानंतर त्या विषयांवरती विचार होत नाही, असं का बरं? राज्यकर्ते आणि त्यांचे अनुयायी असे 2 भाग असतात. विरोधी पक्षनेते राज्यकर्ते बनतात तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असतात, परंतु त्यांचे जे अनुयायी असतात आमच्यासारखे काही त्यांनी अशा महत्त्वाच्या प्रश्नांना लावून धरणं आणि त्याला न्याय मिळवून देणं हे आमचंही काम असतं.
ते करण्यामध्ये आम्ही काही कमी पडणार नाही ही ग्वाही आम्ही देऊ शकतो. आज राज्यासमोरच्या प्रायोरिटीज काय काय आहेत हे जे ठरवायचा भाग असतो तो राज्यकर्त्याचा जरी असला तरी प्रायोरिटीज काय आहे हे सांगायचा लोकप्रतिनिधीचा देखील अधिकार आहे आणि तो सभागृहामध्ये वापरला गेला पाहिजे. तो प्रयत्न आमच्याकडून निश्चितपणे होईल याची आपण खात्री बाळगू. बरोबर सर. सर एकेवेळी सत्तेत तुम्ही देखील होते. 2014 मध्ये सत्ता स्थलांतरित झाली. यांच्या पक्षात तुम्ही असताना कुठल्या पद्धतीचे निर्णय झाले यांच्या पक्षात ते जाणून घेऊ इच्छितो मी. सत्तेत तुम्ही असताना एक तर 14 ते 19 या काळामध्ये मी नव्हतो अर्थात हा एक भाग झाला कारण मी आधी अपक्ष होतो. बरोबर. त्यामुळे माझ्यासमोर जे प्रश्न त्या काळामध्ये आले ते सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला. हा प्रश्न तेव्हा एवढा जिकिरीचा झालेला नव्हता किंवा एवढा तापलेला नव्हता त्यामुळे तो माझ्यापर्यंत आला नाही. या कार्यकाळामध्ये तो माझ्यासमोर आल्यानंतर मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व दोन्ही तालुक्यातल्या रोजगार कर्मचाऱ्यांची भेट घेतली, चर्चा केली. एका बाजूला त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू सामूहिकपणे हाही त्यांना आश्वासन ग्वाही दिली. दुसऱ्या बाजूला त्यांच्या कामामध्ये कशी वाढ करता येईल ज्यायोगे गावांचा विकास देखील वेगाने होईल. कारण केवळ शासकीय इतर विभागाचा निधीतून विकास होतो असं नाही. या कामातून फार मोठा प्रकारचा विकास होऊ शकतो गावागावाचा आणि तो गावाच्या अधिकाराने होऊ शकतो. हे जेवढे कामाचं वाढवतील जेवढं क्वांटिटी वाढेल कामाची तेवढा बेनिफिट त्यांना देखील मिळणार आहे. त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करूया अशा प्रकारची भूमिका मी त्यांच्यासमोर ठेवली आणि ती त्यांनी मान्य केली, स्वीकारली. म्हणून त्यांच्या या प्रश्नाला मांडण्यासाठी त्यासाठी झगडण्यासाठी आम्ही निश्चितपणे बांधील आहोत ही ग्वाही मी या ठिकाणी धन्यवाद. शिक्षक महासंघाच्या नमस्कार, माझं नाव अनुकेश मातकर, व्यवसाय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्यामध्ये मी कोषाध्यक्ष आहे. 2015 व्यवसाय अभ्यासक्रम ही योजना सुरू झाली आहे राज्यामध्ये. पण ही योजना सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितली आहे गव्हर्नमेंट पद्धतीने राबवा, शिक्षकांची नियुक्ती गव्हर्नमेंट पद्धतीने किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने घ्या. पण यांनी दुसरा पॉईंट निवडून VTPच्या पद्धतीने नियुक्ती केली शिक्षकांची. त्याच्यामुळे एवढा गोंधळ आणि भ्रष्टाचार झाला. यामध्ये टेंडरिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ होतो. डाटा जे कंपन्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा डाटा चोरून दुसऱ्या कंपनीला पाठवतात, त्यातून CSR फंड कमावतात. या संबंधित आमची बैठक माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांसोबत झाली. त्यांनी त्याच्याबद्दलचे घोटाळ्यांचे आणि डाटा चोरीचा जे आड आहे यांच्यावर दोषींवर चौकशी करण्याचे आदेश दिले. तसंच आमच्या ज्या मागण्या जसं महिलांसाठी प्रसूती रजा, 12 महिन्याचं वेतन, इन्क्रिमेंट यासुद्धा चर्चा झाल्या आणि त्यासुद्धा पॉझिटिव्ह अहवाल त्यांनी दिला. आणि अधिकाऱ्यांना मागितलं की यांचं 25% इन्क्रिमेंटचा अहवाल मला द्या, प्रसूती रजांचा द्या, तो मी लगेच आत्ताच साईन करून देतो. अशा पद्धतीची पॉझिटिव्ह बैठक झाली. त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. काय वाटतं जे तुम्हाला आश्वासन मिळाली त्या आश्वासनाची पूर्तता होईल की नेहमीसारखं ते आश्वासन फक्त रेंगाळत राहतील? जर तसं होत असेल तर आम्ही पुन्हा उद्या विधान भवनात जाऊन मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांच्या घरात जाऊन आम्ही आमचा हक्क मिळवूनच घेऊ. तोपर्यंत मागे हटणार नाही. धन्यवाद. थँक्यू. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. राष्ट्रीय राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा राष्ट्रीय राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा राष्ट्रीय राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा. अरे हा आवाज कुणाचा? हा आवाज कुणाचा? माझं नाव धर्मपाल ताकसांडे आहे. मी काष्टाईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आहो. आज आमच्या काष्टाईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा हा विधानसभेवरती आक्रोश मोर्चा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील चांदा ते बांधा ते कर्मचारी मिळून आम्ही काढलेला आहे. मागासवर्गीय या कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाच्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे धर्तीवरती करण्याबाबत मागच्या आंदोलनामध्ये आश्वासन देऊनसुद्धा अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ निश्चित केले नाही. 2016 घरभाडे भत्ता, महागाई भत्ता अजून कर्मचाऱ्यांना दिलेला गेला नाही. मागासवर्गीयवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार आहे. या महामंडळामध्ये शिस्त आणि आवेदन पद्धतीचं जे आहे ते कर्मचाऱ्याला
धारेवर धरणारे आहे. थोडीशी छोटी चूक झाली तरी 5 वर्षाची शिक्षा दिली त्याची. हे शिस्त आवेदन पद्धती नवीन जे काढली ते चुकीचे असून ते बंद करण्यात आली. आणि मागासवर्गीय अनुशेष पदोन्नतीमधील आरक्षण खात्यामार्फत पदोन्नती अजूनही दिल्या गेली नाही, ती देण्यात यावी अशा विविध मागण्यावरती. आणि आज महामंडळामध्ये खाजगीकरणाचं मोठं वारं आहे, ते वारं बंद करण्याकरता मॅक्सी कॅपला परमिशन देऊ नये. हे सरकार शासनाची जागा विकण्याचे प्रयत्न करून राहिले, ते विकू नये आणि ST कर्मचारी त्या ठिकाणी निवास बांधावे आणि कर्मचाऱ्याला कसा फायदा करून देता येईल याचे प्रयत्नही करावे. आणि महामंडळामध्ये आज प्रवासी जनतेलासुद्धा करोना काळामध्ये बसेसचं ट्रकमध्ये रूपांतर करून बऱ्याच मार्गावरती बसेस आणि विद्यार्थ्यांचा गैरसोय या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सांगितलं जातं की आम्ही सगळे जनतेला महामंडळ ही जनतेची सुविधा असून सुविधा पुरवण्याचं काम हे शासन करून राहिले नाही. नवीन बसेस खाजगीकरणावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. या शासनाकडे मुबलक पैसा असूनसुद्धा नवीन बसेस खरेदी करू शकतो आणि ग्रामीण जनतेला आणि विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवू शकतो. परंतु हे मनोवादी विचार सरकार असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलासुद्धा धारेवर धरलेला आहे. मागे कोरोनामध्ये 50% बसेस होत्या, त्या ट्रकचे रूपांतर केल्यानंतर त्या बसेसच्या अगेन्स्ट नवीन बसेस काही दिल्या गेल्या नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेला शिक्षणापासून मागासी विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन राहिला. स्कॉलरशिप म्हणजे विद्यार्थ्यांना सवलतसुद्धा दिल्या गेल्या नाही. अशा विविध मागण्यावरती आज कास्टॅब राज्य परिवहन कर्मचारी संघटना संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश मोर्चा मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी चाललेला आहे. हातवर दोन्ही हातवर करू. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा हम सब हमारी यूनियन अरे राज्य शासन होश में आओ, राज्य शासन अरे होश में आके अरे बात तो तुमको अरे न्याय तो हमको वरना हर जोर जुलूम के टक्कर में. मी रवी बारे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन केंद्रीय अध्यक्ष. माझ्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने गेल्या 9 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कंपनीचे प्रधान सचिव यांना 14 मागण्यावरती नोटीस दिलेली आहे. आणि त्या 14 मागण्यावरच्या नोटीसनुसार आज आम्ही यशवंत स्टेडियममधून हा धडक मोर्चा या विधान भवनावरती काढलेला आहे. विषय आमचे 14 जरी असले तरी महत्त्वाचा विषय म्हणजे आमचा जो तिन्ही कंपनीमध्ये जे वितरण कंपनी, पारेषण आणि निर्मिती, वितरण कंपनीचा जो आमचा लाईन स्टॉप आहे, त्या लाईन स्टॉपला इंधन भत्ता वाढ संदर्भामध्ये या कंपनी व्यवस्थापनाने आम्हाला 2018च्या पगारवाढी संदर्भामध्ये 2019मध्ये लेखी स्वरूपामध्ये कमिटमेंट केलेलं होतं की तुम्हाला आम्ही जानेवारी 2020पासून इंधन वाढ करून देऊ. परंतु 2020 नंतर आता 2024 येत आहे, परंतु कुठल्याही प्रकारे त्या इंधन वाढमध्ये मंजुरी प्रदान केलेली नाही. आम्हाला नेहमी सांगण्यात आलं की MD साहेबाकडे तुमचा प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव काही दिवसामध्ये निकाली काढण्यात येईल. हा एक महत्त्वाचा विषय होता. दुसरा आमचा स्वतंत्र वेतन श्रेणीचा विषय आहे. आज आमचा जो संघटना जी आहे, हे संघटनामध्ये जे कामगार आहेत हे फक्त तांत्रिक कामगार आहेत, हे ऑफिसमध्ये बसणारे कामगार नाही. तर हे स्वतंत्र वेतन श्रेणी मिळावी यासाठी आमची संघटना 1977पासून जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून ह्या विषयाला घेऊनच स्थापन झाली. 2005मध्ये आम्हाला स्वतंत्र वेतन श्रेणी मिळाली नाही, परंतु 2005मध्ये 2 वेतनवाढी मिळाल्या. आता त्या 2 वेतनवाढी आमच्या मूळ पगारामध्ये समाविष्ट करण्यात यावं हाच एवढा विषय आहे. त्याच्यामध्ये कुठलाही आर्थिक भार हा कंपनीवरती बसणार नाही, परंतु या विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. जेव्हा 2018 ते 2023 या कालावधीमध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं होतं, जेव्हा पगारवाढीच्या संदर्भामध्ये बैठक झाली तेव्हा, की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही या तिन्ही कंपनीमध्ये जे काही रिक्त पदे आहे, जे 37,000 रिक्त पदे आहे, ते आम्ही टप्प्याटप्प्याने 23पर्यंत भरण्यात येईल. परंतु आजपर्यंत आता 23 येत आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी 7,000 पदाच्या व्यतिरिक्त अजून कुठलीही पदे भरलेली नाही. अशा अनेक मागण्या आहेत. त्यामध्ये बदलीचा विषय आहे, बदली धोरणाचा विषय आहे, पेन्शनचा विषय आहे, आमच्या अनेक असे 14 विषय आहेत. त्या 14 विषयाच्या अनुषंगाने आज आमचा धडक मोर्चा आहे. आज जर आमच्या या प्रश्नावर जर आपल्या शासनाने किंवा व्यवस्थापनाने जर दखल घेतली नाही तर आता येणाऱ्या काळामध्ये आझाद मैदान मुंबईला आम्ही भव्य असा आंदोलन उभारणार आहे, हे आजच्या या धडक मोर्चाच्या माध्यमातून सांगू. मी RT देवकांत, जनरल सेक्रेटरी तांत्रिक कामगार युनियन साहेब.
माझी संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, तरी देखील माननीय नामदार वळसे पाटील साहेब हे आमचे आधारस्तंभ आहेत. शशिकांत शिंदे हे सल्लागार आहेत. तुम्ही आज जर इथं बघितलं असेल तरी देखील इथं अराजकीय सगळं वातावरण आहे किंवा हे आमची स्वतःच्या पातळीवर आम्ही आमचीच लढा उभा करत असतो. आम्हाला वळसे पाटील साहेबांनी 2005मध्ये 2 वेतनवाढी दिलेल्या आहेत. जिथं जिथं अडचण येईल तिथं आम्हाला वळसे पाटील साहेब हे उभे राहतात आणि शशिकांत शिंदे देखील आधार देत असतात. म्हणजे आम्ही सत्ता परिवर्तन वगैरे ह्या गोष्टीमध्ये सहसा नसतो, कारण शेवटी जे येणार आहे त्याच्यासोबत आम्हाला काम करायचं असते. त्यामुळे आम्ही त्या विषयामध्ये कधीही जात नाही. परंतु आहेत, आम्हाला आमच्यासोबत देखील आहेत, परंतु आम्ही त्याचा गैरफायदा कधीही घेतलेला नाही. माझ्या संघटनेनं कधीही घेतलेला नाही. एक एवढा मोठा आधार असताना देखील आम्ही तो कधीही त्याचा दुरुपयोग केलेला नाही. आम्ही आमच्या पातळीवरच आमचं संघटन चालवतो, आमच्या पातळीवरच आम्ही आमचे विषय मार्गी लावत असतो. पण जिथं आधार गरज असते तिथं आम्हाला हे आमचे 2 नेते आम्हाला पाठबळ देत असतात. जसं की साहेबांनी आता सांगितलं की 2019मध्ये तुमचं एक लिखित तुम्हाला हे देण्यात आलं, ॲग्रीमेंट झालं होतं. त्या ॲग्रीमेंटवरती अद्यापही कारवाई झाली नाही की त्या ॲग्रीमेंटची अंमलबजावणी झाली नाही. त्याच्या मागचं कारण काय असावं? त्याच्या मागचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी प्रस्ताव जात असताना एक संदिग्धता येत होती की प्रशासकीयदृष्ट्या तो चालेल की चालणार नाही. आणि याच्यामध्येच आणि काही अथॉरिटी देखील बदलत गेल्या. अथॉरिटी बदलणं आणि एक संदिग्धता ह्या दोन्ही गोष्टीमुळे उशीर झाला. परंतु आम्हाला असं वाटतं की ॲग्रीमेंटप्रमाणे आम्हाला जानेवारी 2020 ती इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आणि ते आज ना उद्या करतील, परंतु एखाद्या विषयाला किती वेळ लावावा ह्याला देखील एक मर्यादा असते. आम्ही देखील किती सहन करावं याला देखील एक मर्यादा असल्या कारणानं आम्ही त्या विषयाला हात घातलेला आहे. अधिकारी जरी बदलले तरी लिखित जे निघालेलं आहे त्याच्यावर तर अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे, परंतु कधी कधी एक ते कारण बनतं. हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे चेअरपर्सन बदलला की कधी कधी थोडा उशीर होतो, पण एवढा देखील उशीर व्हायला नाही पाहिजे होता. आणि म्हणून आम्ही हा मोर्चा काढला. मैं राष्ट्रीय बहुजन समाज क्रांति दल का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। सारे महाराष्ट्र से विविध संगठन के सारे कार्यकर्ता हजारों के संख्या में आज नागपुर विधान भवन पर मोर्चा लेके आए हैं। हमारी जो मांगनियाँ हैं वो विविध मांगनियों का निवेदन आज यहाँ पर हम शासन को देने के लिए आए थे। जो मत्स्य व्यवसाय मिनिस्टर है माननीय सुधीर मुनगंटीवार, वो हमारे जो महाराष्ट्र से आए हुए लोग हैं उनका निवेदन स्वीकारने के लिए यहाँ आए नहीं। इसके लिए आज हम पूरे महाराष्ट्र में इस महाराष्ट्र शासन का और मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार इनका विरोध करते हैं। और इसके साथ साथ हम ये भी घोषणा करते हैं आने वाले 2024 के चुनाव में महाराष्ट्र की शिंदे सरकार और फडणवीस सरकार को ये महाराष्ट्र का कोई भी भोई समाज मतदान करेगा नहीं। अगर हमारी मांगों को अगर 15-20 दिन के अंदर अगर नहीं सुलझा गया तो हम महाराष्ट्र में चक्का जाम करने जा रहे हैं। जय हिंद, जय भारत। नमस्कार, मैं एडवोकेट दादाराव आलने, भारतीय मछुआरा भोई समाज संगठन का राष्ट्रीय महासचिव। सारे महाराष्ट्र से यहाँ पर भोई समाज, मछुआरा समाज अपनी मांगे लेकर आया हुआ है और उनकी विविध मांगे हैं। जैसा आरक्षण का मुद्दा है, हमें सरकार ने VJNT का 2.5% आरक्षण दिया है, उसमें भी 246 जातियाँ हैं, उसकी वजह से हमें कोई उसका लाभ नहीं मिल पाता। तो हमारी आज यहाँ पर मांग है कि हमें एक 10% की स्पेशल अनुसूची में हमें शामिल किया जाए और 10% भोई समाज को आरक्षण दिया जाए। उसी के साथ 0 माइल की जो यहाँ पर जगह थी वह जगह सरकार ने हस्तगत की है, वो जगह हमें वापस दी जाए और वहाँ पर भव्य भोई समाज भवन का निर्माण किया जाए। उसके बाद विविध क्षेत्रों में जैसे मच्छीमार का जो क्षेत्र है, औद्योगिक क्रांति इस मच्छीमार क्षेत्र में होनी चाहिए। हमारे बच्चों की पढ़ाई के लिए एक स्पेशल महामंडल नियुक्त किया जाना चाहिए। ऐसी विविध भिन्न मांगे हमने आज यहाँ पर रखी थी, लेकिन यहाँ पर भारतीय जनता पार्टी और शिंदे सरकार की ओर से यहाँ पर हमारी मांगों को यहाँ पर किसी ने
यहाँ पर लेने के लिए उनका कोई मंडल समिति या मंडल प्रतिनिधि कोई नहीं आया है। इसलिए हमारे समाज के समाजजन बहुत नाराज है और हमारा महाराष्ट्र में सब समाज हर विधानसभा क्षेत्र में 15 से 20 हजार लोक संख्या रखता है और सारे महाराष्ट्र में 80-90 हजार भोई समाज है, मछुआरा समाज है, विभिन्न जातियों में माना जाता है। आज हम अगर हमारी मांगे मान्य नहीं हुई तो हम आने वाली विधानसभा में भारतीय जनता पार्टी और शिंदे सरकार को वोटिंग न देकर हम हमारा निषेध व्यक्त करेंगे। मैं शेख आयूब अनुदानित वसतिगृह अधीक्षक कर्मचारी संगठना का अध्यक्ष हूँ और महाराष्ट्र राज्य में महाराष्ट्र शासन के ओर से 2388 वसतिगृह चलाए जाते हैं और इस वसतिगृह पर 1,20,000 विद्यार्थी निवासी रहते हैं। लेकिन इस पर काम करने वाले जो कर्मचारी हैं, इन कर्मचारियों को महाराष्ट्र शासन के ओर से बहुत तुटपुंजे दाम पर इनकी सेवा ली जाती है। हालांकि एक सोच से देखा तो महाराष्ट्र में सबसे पुरानी ये योजना है जो सामाजिक न्याय के विभाग के ओर से चलाई जाती है, लेकिन इस कर्मचारियों को इतना उपेक्षित रखा है इस शासन ने। पहले तो मैं इस शासन का निषेध करता हूँ और ये इसी विषय से शासकीय हॉस्टल जो हैं, शासकीय वसतिगृह जो हैं, उनके जो कर्मचारी हैं उनको वेतन दिया जाता है, फुल पे दिया जाता है, लेकिन इनको 7,500, 8,500 और 10,000 मानधन पे काम लिया जाता है। आप ही कहिए साहब 10,000 में इस युग में क्या हो सकता है, 7,500 में क्या हो सकता है। अगर कोई सिटी में रहता है कर्मचारी तो उसका 5,000 किराया जा रहा है, तो 3,500 में कैसा काम कमाएगा, क्या खाएगा और बच्चे कैसा पढ़ाएगा। जो इतने 1,20,000 बच्चों की पढ़ने की रहने की पूरी उसकी दक्षता लेता है, इसके बच्चे आज भिखारी है, भूखे मर रहे हैं। मैं इस शासन से विनती करता हूँ हमारे कर्मचारियों का ज़्यादा अंत शासन ना ले, क्योंकि अंत जब जितना दबाएंगे उतना उद्रेक ज़्यादा होगा। और शासन से विनती करता हूँ हमारा उद्रेक होने के पहले हमें इस हमारी जो तन मन और हमारी जान जो है वेतन श्रेणी शासन ने दी है। इतना ही मैं इस मौके पर शासन को कहना चाहता हूँ। आमची प्रमुख मागणी एकच की राज्यामध्ये जे अनुदानित वसतिगृह आहेत त्यावर काम करणारे जे आमचे कर्मचारी बांधव आहेत त्यांना वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे। आज राज्यामध्ये 2,388 अनुदानित वसतिगृह आहेत। ही योजना समाज कल्याणची मूळची योजना आहे, परंतु ही योजना 100% अनुदानावर आहे आणि कर्मचारी मानधनावर आहेत। याच समाज कल्याण विभागामध्ये 1976 नंतर दुसरी एक VGNTचे आश्रमशाळेची योजना आली। ती योजना 100% अनुदानावर आहे। तिथले कर्मचारी आज वेतन श्रेणीवर आहेत। ते 70 ते 80 हजार पेमेंट उचलतात। समान काम आहे, समान वेतन नाही आहे, समान वेतन नाही आहे। त्यांना 80,000 वेतन मिळते आणि आम्हाला फक्त 10,000 रुपये मानधनी मिळते। हा भेदभाव का? कारण जी आमची योजना आहे अनुदानित वसतिगृहाची योजना, या योजनेमध्ये राज्यातले मागासवर्गीयांचे विशेषतः अनुसूचित जातीचे 1 लाख विद्यार्थी राहून शिक्षण घेतात आणि त्या विद्यार्थ्यांना घडविणारी हमी पिढी आमच्या स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करता या मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांचं जीवन घडवण्यासाठी आम्ही आमचं जीवन व्यतीत करतोय। पण आम्ही आज मानधनावर आहोत। आज मला असं सांगावं वाटतं ह्या महाराष्ट्र शासनाला, मायबाप शासनाला, की माझ्या मुलाला आज न शिकवता केवळ त्याला भीक कसं मागायचं हीच मला शिकवावं लागेल, कारण मी त्याला शिक्षण देऊ शकत नाही। माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांचा दवा पाण्याचा खर्च मी करू शकत नाही, माझी ऐपत नाही। माझे आज बांधव, कर्मचारी बांधव आत्महत्या केलेली आहेत। त्याला मेडिकलला पैसे न मिळाल्यामुळं, मेडिसिनचे पैसे न मिळाल्यामुळं तडफून जीव दिलेला आहे आणि ह्याचं पाप ही महाराष्ट्र शासनाला आहे। सरकार कुण्या पक्षाचं आहे आम्हाला देणं घेणं नाही। ही योजना शासनाची आहे आणि येणारं सरकार हे आमचं मायबाप आहे आणि ह्या मायबाप सरकारनं जर मागासवर्गीयची योजना मधून डावलत असेल तर आम्ही कधीही माघार घेणार नाही। काय अपेक्षा करता शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार? आज राज्यामध्ये
सन्माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांच्याकडं एक वेगळ्या भावनेनं बघितलं जातं आहे. टी व्ही चॅनल उघडलं की प्रत्येकाचं मत की शिंदेसाहेब 100% निर्णय घेणार. आज विशेष एक बाब आहे की आमच्या खात्याचे मंत्री सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्याकडे आमचं खातं आहे, परंतु निर्णय साहेबांना आमचं खातं दिसत नाही का? मागासवर्गीयांची विद्यार्थी दिसत नाहीत, काही मागासवर्गीयाचे कर्मचारी दिसत नाहीत. माझं शिंदे सरकारला, या मायबाप सरकारला विनंती आहे, साहेब तुम्ही जर आम्हाला वेतन श्रेणी नाही दिलो तर इथून आम्ही नागपूर सिटी सोडणार नाही. आमच्या जीवनाचं बरं वाईट झालं तर त्याला जिम्मेदार तुम्ही असाल. महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो, विजय असो. महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो, विजय असो. पोलिसांच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. पोलिसांच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. पोलीस के सम्मान में पोलीस कुटुंब मैदान में. पोलीस के सम्मान में पोलीस कुटुंब मैदान में. पोलिसांच्या ड्युट्या 8 तास झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. पोलिसांच्या ड्युट्या 8 तास झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. पोलिसांना 2005 नंतर पेन्शन लागू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अनुकंपातील मुलाला लवकरात लवकर घालण्यात आली पाहिजे. पोलीस के सम्मान में पोलीस कुटुंब मैदान में. पोलीस के सम्मान में पोलीस कुटुंब मैदान में. सर्वांना जय हिंद. मी पोलीस पत्नी प्रतिभा घनश्याम ढोणे, वर्धा जिल्हा राज्य संघटिका म्हणून काम करते आहे. आज आम्ही विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आल्या. पोलिसांबद्दल 8 तास ड्युटी झालीच पाहिजे. त्यांना अनुकंपात जे आश्वासन दिले होते, जे कोरोना युद्धामध्ये जे कर्मचारी मरण पावले, शहीद झाले आमचे, त्यांच्या पाल्यांना लवकरात लवकर ड्युटीवर घेतील असे आश्वासन दिले होते, तर ते पूर्ण झाले नाही आहे. ते करण्यात यावे. विमा योजना आहे, बँकेचं आहे आणि विविध अशा मागण्या आहे. आणि पोलीस पत्नीची एक मागणी आहे की आम्हाला बोनस पाहिजे, कारण आम्हाला ॲडव्हान्स मिळतो, बोनस मिळत नाही. आम्हाला ॲडव्हान्स नको, कारण तो पुढचा महिना आला की कटण्या सुरू होतात आमच्या. म्हणून आम्हाला बोनस पाहिजे. आणि कोरोना योद्धा जे कर्तव्य आहे म्हणे पोलीसवाल्यांचं, तसं कर्तव्य जर लक्ष दिलं तर डॉक्टरांचं पण आहे, शिक्षकांचं होतं, ज्यांना ज्यांना सन्मान दिला सगळ्यांचंच कर्तव्य होतं. पण सगळ्यात चांगलं कार्य आणि काम जर कोरोना काळात केलं असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांनी. म्हणून आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मान दिलाच पाहिजे कोरोना योद्धाचा. आणि पोलिसांच्या आता तुम्ही न्यूजमध्ये पाहिलंच असन की ब्रेड आणि काय खाल्लं आहे त्यांच्याकडे, कारण सगळे एसीत बसून खात आहे. आणि आमचे कर्मचारी 24 तास ड्युटी करून त्यांना जेवणाची पण सुविधा नाही देऊ शकत, तर सरकार काय करत आहे? आणि पोलीस पत्नी ज्या आज रस्त्यावर कमी प्रमाणात जरी आल्या असेल पण येतील आणि आमच्या मागण्या पूर्ण करा, कारण की कर्मचाऱ्यांचे इतके हाल आहे. वर्धा जिल्ह्यातलं सांगते की 32-38 वर्षाचे कर्मचारी हृदयविकाराने मरण पावत आहे, कारण की टायमिंग नाही आहे. ओव्हरटाईम ड्युट्या होतात. सरकारी ड्युट्यांचे कर्मचारी अदर कर्मचाऱ्यांपेक्षा 115 दिवस आमचे कर्मचारी जास्त ड्युट्या करतात. जसं साप्ताहिक सुट्ट्या, गणपती असो, देवी असो. आता तुम्ही पाहता आम्ही अधिवेशन मोर्चात आलो आहे, शिस्तीने मोर्चे चालू आहे, कुठेही दंगे होत नाही आहे. ते पोलिसांमुळे. जिथेही देवी असो, कोरोना काळात असो, जे पाहत आहे सुरक्षित जे चांगलं कार्य होतं ते आमच्या पोलिसांमुळे. तुम्ही बघत असाल, तुम्हाला छानपैकी एसीमध्ये चेअर मिळत आहे, आलिशान महाराजा सोफा, आणि आमचे कर्मचारी रस्त्यावर उभे आहे. कदाचित चहाशिवाय त्यांना जेवणही त्यांच्या पोटात गेलं नसेल. तर सरकारने एकच विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात पोलिसांवर लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. कारण त्यांची झोप होत नाही, जेवणाचे टायमिंगच नाही. सकाळी बाबा गेले की रात्री किती वाजता येते मुलांना माहीत नाही. शिक्षणाचं विसरून जा, बाबांना विचारा कोणतरी कर्मचाऱ्यांना, त्याच्यापेक्षा काहीच कर्मचारी सांगू शकतील, बाकीचे सांगू शकणार नाही की मुलगा कोणत्या वर्गात गेला आहे, आज प्रोग्राम कोणता आहे, क्रिसमसच्या सुट्ट्या आहे, पण बाबा इथे बंदोबस्त ड्युट्या करत आहे, ते त्यांच्यासोबत जाऊ नाही शकत. विविध असे भरपूर आमचे कुटुंबाची जी समस्या आहे ते फक्त पोलीस पत्नी सांगू शकते, त्यांचे कुटुंब सांगू शकते. म्हणून पोलिसांच्या भरपूर आरोग्याकडे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. या मागण्या नाही होणार. काय अपेक्षा करतात शिंदे आणि फडणवीस सरकारकडनं आपण की हे लोक, ही सरकार या पक्षात काही निर्णय घेऊ शकेल? आश्वासन नाही पाहिजे आम्हाला. आणि आमचे जे निवेदन जाईल ते कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये नका टाकू, त्याला वाचा आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्या.